आता दुसरा मुद्दा आपण पाहूया मागणी पत्राच्या संदर्भात. तुम्हाला वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करायची आणि ते पत्र तुम्हाला लिहायचे. वृक्षारोपण करण्यासाठी तुम्हाला रोपं हवीत आणि ते तुम्ही कृषी विभागाकडे मागतायत. तर तुम्हाला मुख्य विषयामध्ये काय मुद्दे यायला पाहिजेत. तर पहिली ही गोष्ट आहे, मागणीपत्र आहे तर तुम्ही मागणी करणारी कोण ह्याचा उल्लेख पाहिजे. मग तुम्ही शाळेसाठी करत असाल तर विद्यार्थी प्रतिनिधी, शाळेचं नाव पाहिजे, कुठली शाळा, किंवा एखाद्या संस्थेसाठी तुम्ही मागवत असाल तर तुम्ही कोण आहात, कोणती संस्था आहे तुमची, तर त्याचा उल्लेख पत्राच्या सुरुवातीला गरजेचं आहे. दुसरे, तुम्ही थोडंसं हे लिहा, वृक्षारोपणाचं महत्त्व तुम्हाला कळलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही वृक्षारोपण करायचं ठरवलेलं, किती तारखेला ठरवलेलं आहे, त्याचबरोबर कुठे करणार आहात, हे तुम्ही त्या मुख्य विषयामध्ये लिहायला पाहिजे. दुसरं असं आहे की तुम्हाला किती रोपं पाहिजेत आणि कोणत्या जातीची रोपं पाहिजेत त्याची पण यादी. आता हे मागणीपत्र आहे त्यामुळे रोपांची मागणी करायची, त्याची यादी गरजेची आहे. रोपांची यादी दिली पाहिजे, कोणकोणती झाडं पाहिजेत तुम्हाला, त्या झाडांचं नाव, त्या रोपांची संख्या ही रोपांच्या यादीमध्ये, मागणीच्या यादीमध्ये लिहायला पाहिजे. हे सगळं लिहिल्यानंतर आपण शेवटी मागणी आहे, तुम्हाला रोपं पाहिजे आहेत, तर शेवटी तुम्ही विनंतीची एक लाईन शेवटी लिहिली पाहिजे की आमची मागणी पूर्ण करावी ही विनंती. अशा प्रकारे हा जो विषय तो तुम्ही पूर्ण करू शकता. आता आपण दुसरा विषय बघूया की दूषित पाणी पुरवठा तुम्हाला होतोय, तुमच्या भागाला होतोय आणि या संदर्भामध्ये तुम्हाला नगरपालिकेकडे तक्रार करायची, कार्यकारी अधिकाऱ्याकडे तुम्हाला तक्रार करायची. तर त्यासाठी तुम्हाला काय मुख्य विषयामध्ये कोणते मुद्दे घ्यायला पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाचे, तुम्ही कोण आहात, तक्रार करणारे तुम्ही कोण, त्याचा उल्लेख करा. मी अमुक अमुक क. तर तुमचं ठिकाण सांगा की तुम्ही कुठून करतायत तक्रार, दूषित पाणी कुठे येतं आहे, तुमचा विभाग कोणता आहे, तर ते त्याचं तुम्ही हे करा. दुसरा एक मुद्दा या ठिकाणी यायला पाहिजे की अशा प्रकारच्या दूषित पाण्यामुळे तुमच्या परिसरात, विभागात राहणारी जी लोक आहेत त्यांचं आरोग्य धोक्यात येत आहे ह्याचाही उल्लेख करायला हवा. रोग फैलावू शकतात साथीचे वगैरे, हे सांगा. तुम्हाला दूषित पाणी जे मिळते तर ते कोणत्या विभागामध्ये मिळतं याचा उल्लेख पाहिजे. त्या दूषित पाण्यामुळे काय हानी होईल, काय नुकसान होईल, कसे रोग पसरू शकतील याचा एक उल्लेख या तक्रारपत्रात असायला हवा. आणि मग शेवटी परत तुम्ही सांगायला पाहिजे, विनंती करायला पाहिजे की आपण या पत्राची दखल घेऊन त्वरित आम्हाला स्वच्छ पेयजल, स्वच्छ पाणी द्यावे, उपलब्ध करून द्यावे ही विनंती. अशा प्रकारे या पत्राचा तुम्ही शेवट करू शकता. आता आपण विचार करूया की वृक्षारोपण उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला पत्र लिहायचे, मित्रांना सहभागी करून घ्यायचे. कशामध्ये? वृक्षारोपण उपक्रमामध्ये. त्यासाठी तुम्ही मित्रांना पत्र लिहित आहेत. अशा वेळी या पत्राचा विषय काय असला पाहिजे, तर त्या विषयाचा आपण विचार करूया. मुळातच वृक्षारोपण उपक्रमामध्ये सहभागी व्हायला तुम्ही जर सांगताय तर तुम्ही हा उल्लेख केला पाहिजे की वृक्षारोपण करणं किती महत्त्वाचं आहे. या विषयामध्ये हा मुद्दा यायला हवा. वृक्षारोपण करणं किती गरजेचं आहे, किती महत्त्वाचं आहे, त्याची किती आवश्यकता आहे हे सांगितलं पाहिजे. दुसरं, तुम्ही कधी वृक्षारोपण करणार आहात ते सांगितलं पाहिजे. म्हणजे त्याचे दिनांक, त्याची वेळ, त्याचबरोबर कुठे करणार आहात ते ठिकाण पण या ठिकाणी सांगितलं पाहिजे. हे 2-3 मुद्दे जे आहेत तर तुम्ही ह्या विषयामध्ये घेतलं पाहिजे. पहिलं म्हणजे तुम्ही वृक्षारोपणाच्या महत्त्वाबद्दल 2-4 लाईन लिहा. त्याच्यानंतर तुम्ही कुठे कधी करणार आहात वृक्षारोपण ते तारीखसहित लिहा, किती तारखेला, किती वाजता, त्याचबरोबर कुठे करणार आहात ते ठिकाण जे आहे त्याचाही स्पष्ट उल्लेख तुम्ही करा. आणि अशा प्रकारे तुम्ही मित्रांना सहभागी करून घेण्यासाठी जे पत्र लिहायचे त्याचा विषय लिहू शकता. ह्या 2-3 गोष्टी त्या विषयामध्ये येणं गरजेचं आहे. वृक्षारोपणाचं महत्त्व, वृक्षारोपण किती तारखेला, किती वाजता आणि कुठे,
या गोष्टी, हे मुद्दे या विषयामध्ये यायला हवेत पत्राच्या वृक्षारोपण उपक्रमात सहभागी होण्याबाबत जेव्हा तुम्ही पत्र लिहिता तेव्हा. दुसरा एक विषय आपण पाहूया की रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही एक विनंतीपत्र लिहिता. मित्र असतील किंवा तुमचे कोणी परिचित असतील अशा लोकांना तुम्ही पत्र लिहितायत रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी. असं जर पत्र तुम्हाला लिहायचं असेल तर त्याच्या विषयामध्ये कोणते मुद्दे यायला पाहिजेत त्याचा आपण जरा एक विचार करू. मुळातच तुम्ही रक्तदानाचं महत्त्व ह्या पत्रामध्ये सांगितलं पाहिजे. थोडक्यामध्ये रक्तदान किती महत्त्वाचं आहे, कसं गरजेचं आहे, तर हे तुम्ही त्या पत्राच्या मुख्य विषयामध्ये लिहायला पाहिजे. त्याचबरोबर आणखी एक की रक्तदान करायला काही लोक घाबरतात की रक्त दिल्यानंतर आपल्याला काही त्रास वगैरे होईल असं काही लोकांना वाटते. तर ह्याबद्दल पण तुम्ही लिहायला पाहिजे की असा काही त्रास वगैरे होत नाही. 1 युनिट रक्तदान केलं तर ते आपल्या आरोग्यावरती त्याचा कुठल्याही प्रकारे वाईट परिणाम होत नाही, हाही उल्लेख त्याच्यामध्ये केला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही रक्तदान शिबिर कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे याचाही उल्लेख या विषयामध्ये गरजेचा आहे. रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी जेव्हा तुम्ही पत्र लिहिणार असाल आणि तुम्हाला मुख्य विषय लिहायचा असेल तेव्हा त्याच्यामध्ये हे मुद्दे यायला पाहिजेत. पहिला मुद्दा, रक्तदानाचं महत्त्व तुम्ही सांगायला पाहिजे. दुसरी गोष्ट, काही लोक रक्तदान करायला घाबरतात. का घाबरतात? तर त्यांना असं वाटते की आपण रक्तदान केल्यानंतर आपल्याला काही त्रास होईल का, तर ह्याच्याबद्दल एक तुम्ही लिहिलं पाहिजे. अशा प्रकारचा कुठलाही त्रास होत नाही आहे. दुसरं, रक्तदान कुठे करायचे, कधी करायचे याचा स्पष्ट उल्लेख तुमच्या ह्या पत्रामध्ये असणं गरजेचं आहे. आणि शेवटी तुम्ही अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करा की मी पत्र लिहितोय आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हाल. अशा प्रकारचं एक पत्राचा विषय रक्तदान शिबिरात सहभागी होण्याबाबत तुम्ही लिहू शकता. आता समजा तुम्हाला रस्त्यावरती अंधार आहे आणि रस्त्यावरती दिवे बसवण्याबाबत तुम्हाला पत्र लिहायचे, तर त्या पत्राचा विषय कसा लिहिला पाहिजे ते आपण समजूया. रस्त्यावरती नवीन दिवे बसवायचेत आणि त्याच्यासाठी तुम्ही पत्र लिहिता. महाराष्ट्र राज्य विद्युत बोर्डाला तुम्ही पत्र लिहिता. तर ते पत्र कसं लिहायला पाहिजेत, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला, तर ते कसं लिहायला पाहिजे विषय, त्याचा एक आपण विचार करू. साहजिकच आहे की तुम्ही ही जे तक्रार करतायत रस्त्यावरती जो अंधार आहे त्याच्याबद्दल, तर सुरुवातीला तक्रारदाराचा उल्लेख पाहिजे. तक्रार करणारा कोण आहे, मागणी करणारा कोण आहे, तर त्याचा उल्लेख पाहिजे. मी अमुक. आता पत्र लिहिताना आपल्याला स्वतःचं नाव तर लिहायचंच नाही. नावाचा उल्लेख जेव्हा करायची वेळ येते त्यावेळेला पत्रामध्ये काय लिहिणार आहेत, क. आता हे लिहिल्यानंतर तुम्ही तुमचा पत्ता द्यायला हवा, कारण तुम्ही कुठून तक्रार करता किंवा कुठून मागणी करता, तर त्याचा संपूर्ण पत्ता द्यायला हवा. त्याचबरोबर तुम्हाला दिवे बसवायला तुम्ही जर सांगतायत तर तुम्ही ह्या गोष्टी त्या विषयामध्ये नमूद केल्या पाहिजेत की तुमची गल्ली असेल किंवा काय तुमची जी विभाग असेल तर त्या ठिकाणी कसा अंधार पसरतो आणि त्या रस्त्यावरून किती लोक ये जा करत असतात ते सांगा. आणि अंधारामुळे जाण्या येण्यासाठी कशी अडचण येते त्याचा उल्लेख करायला पाहिजे. दुसरा आणखी एक उल्लेख तुम्ही करू शकता की अंधार असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन चोऱ्या होऊ शकतात, अशी एक लाईन तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि मग तुम्ही त्यांना शेवटी मागणी करा की आपण त्वरित लक्ष घालून या ठिकाणी रस्त्यावरती दिवे बसवण्याची व्यवस्था करावी अशी विनंती. अशा प्रकारे ह्या विषयाचा शेवट तुम्ही करू शकता. रस्त्यावर नवीन दिवे बसवण्याबाबत तुम्हाला पत्र लिहायचे तर त्याचा विषय अशा पद्धतीने किंवा या मुद्द्यांना धरून तुम्ही ते विषय लिहू शकता. आता आपण लक्षात घेऊया, समजा तुम्हाला
शालेय प्रयोगशाळेसाठी तुम्हाला विज्ञान प्रयोग साहित्य मागायचे आणि त्याचं एक पत्र तुम्हाला लिहायचे. तर ते पत्र लिहिताना तो पत्राचा विषय कसा लिहायला पाहिजे. साहजिकच आहे, तुम्ही शाळेसाठी मागवता तर तुम्ही त्या शाळेचा उल्लेख केला पाहिजे. तुम्ही कोण आहात ते उल्लेख केला. कोण म्हणजे तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी, त्या कोणत्या शाळेचे त्या शाळेचा उल्लेख पाहिजे. आणि त्याचबरोबर याचाही उल्लेख करा की त्यांच्याकडून तुम्ही किती वर्षापासून साहित्य घेता त्याचा उल्लेख करा. हे झाल्यानंतर आता मागणी म्हटल्यानंतर तुम्ही मागणी कसली करता त्याची यादी देणं, म्हणजे साहित्याची यादी देणं गरजेचं आहे. एक साहित्याची यादी या प्रकारे तुम्ही असं लिहा आणि त्याच्या खाली तुम्हाला काय काय साहित्य पाहिजे 1, 2, 3 असं लाईनमध्ये ते लिहून टाका की आता प्रयोगशाळेसाठी साहित्य पाहिजे, परीक्षा नळ्या पाहिजेत, बक पात्रे पाहिजेत, स्पिरिट दिवे पाहिजेत की काय पाहिजे तुम्हाला. त्याचं नाव साहित्याचं आणि साहित्य तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे, म्हणजे नग असतील, बॉक्स असतील, तर त्याचा उल्लेख या साहित्याच्या यादीमध्ये असायला पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर परत तुम्ही एक मागणी करा की आम्हाला तुम्ही सवलत द्यावी, ह्याचा एक उल्लेख त्या मागणीमध्ये असायला पाहिजे. आणि शेवटी त्या दुकानदाराकडे तुम्ही त्यांचा बँकेचा खाते नंबर मागा, बँकेच्या खात्याचा तपशील मागा आणि शेवटी लिहा की तुम्ही तो कळवा नंबर, म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये आम्ही जे काही बिल असेल त्याची रक्कम त्वरित पाठवू. अशा पद्धतीने हा मुख्य विषय जो आहे, प्रयोगशाळेसाठी तुम्ही साहित्य मागवत असाल तर अशा प्रकारे तुम्ही हा विषय लिहू शकता. आता आपण पाहूया की तुम्ही साहित्य खरेदी केलेले आणि ते साहित्य खरेदी करताना तुम्ही सवलतीची मागणी केली होती, पण तुम्हाला योग्य प्रमाणात सवलत दिलेली नाही किंवा सवलतच दिलेली नाही असं काही जर झालेलं असेल दुकानदाराकडून, तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. अशा प्रकारची जर काही तक्रार असेल खरेदी केलेल्या साहित्यावरती, तर तो विषय कसा लिहिणार. तर तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख करायला हवा की तुमचं जे विद्यालय आहे, तुमची जी शाळा आहे, कोणत्या शाळेसाठी तुम्ही साहित्य मागवलेलं आहे आणि तुम्ही किती सवलत मागवली होती त्याचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. साहित्य कोणतं मागितलं आहे त्याचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. शाळेसाठी मागितलं असेल तर शाळेचा उल्लेख करा. वैयक्तिक स्वरूपात मागवलं असेल तर स्वतःचं नाव लिहा की मी अमुक अमुक या ठिकाणी राहणारा आणि मी असाची वस्तू आपल्या दुकानातून घेतलेले किंवा पुस्तकालयातून घेतलेले, तर त्याचा उल्लेख करा. आणि तुम्हाला जे बिल पाठवलेले त्यांनी, तर त्या बिल पाहिल्यानंतर तुम्हाला कळलेले की तुम्हाला सवलत दिलेली नाही किंवा दिलेली आहे तर ती पुरेशी नाही, किंवा तुम्ही जे साहित्य घेतलेले ते साहित्य चांगलं नाही आहे, म्हणजे त्याच्यात काही खराबी आहे. जर वह्या असतील तर त्यांचा दर्जा चांगला नाही किंवा पेन असतील त्यांचा दर्जा चांगला नाही, असं जर जे काही असेल त्याचा उल्लेख ह्या विषयामध्ये केला पाहिजे की आम्ही असं साहित्य मागवलं होतं, पण ते साहित्य असं त्याच्यात खराबी आहे. मोबाईल मागवला तर तो असा आहे, खराब आहे. तर या गोष्टीचा या विषयामध्ये उल्लेख केला पाहिजे. आणि शेवटी सांगितलं पाहिजे की या संदर्भात मी तक्रार करत आहे, तरी आपण दखल घ्यावी त्वरित या तक्रारीची. आणि बिल कमी किंवा जास्त असेल तर त्याच्यात योग्य बिल द्यावं, किंवा सवलत दिली नसेल तर तुम्ही आम्हाला अमुक टक्के सवलत आकारून सुधारित बिल द्या, अशा प्रकारची विनंती त्या विषयामध्ये केली पाहिजे. हे तक्रारपत्र तुम्हाला लिहायचं असेल तर अशा प्रकारचा विषय लिहिणं अपेक्षित आहे. आपण समजून घेऊया की मागणी पत्रामध्ये एखाद्या वस्तूची किंवा साहित्याची आपल्याला मागणी करायची, तर त्याचा विषय कसा लिहायचा ते आपण समजून घेऊया. मुळातच आता तुम्ही जी मागणी करता ती जर शाळेसाठी असेल तर तुम्हाला या विषयाच्या सुरुवातीला तुमची शाळा कोणती त्याचा उल्लेख करायला लागेल. आणि तुम्ही मागणी करता तुम्ही कोण आहात, तर ते शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी, मग त्याच्यात क्रीडा विभाग असेल किंवा तुम्ही वाचनालयासाठी जर हे करणार असाल तर
ग्रंथ भांडार प्रमुख असाल तर त्याचा उल्लेख करायला लागेल. साहित्याची मागणी करताना सुरुवातीला विषय लिहिताना तुम्हाला त्या शाळेचं विद्यालयाचं नाव लिहावं लागेल. आणि प्रतिनिधी म्हणून तुम्ही मागणी करतायत तर तुम्ही कसले प्रतिनिधी आहात, क्रीडा विभागाचे की ग्रंथ भांडारचे, त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी एक उल्लेख या ठिकाणी करायला लागेल, तो म्हणजे ज्या दुकानातून तुम्ही साहित्याची मागणी करता त्या दुकानाशी तुमचे काही वर्षांचे संबंध आहेत का. संबंध म्हणजे कसं की त्या दुकानातून तुम्ही किती वर्ष साहित्य घेत आहेत त्याचा एक तुम्हाला उल्लेख त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे की 4 वर्षापासून 5 वर्षापासून किंवा अनेक वर्षापासून तुम्ही त्या दुकानातूनच साहित्य खरेदी करता. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक गोष्ट या विषयामध्ये लिहिणं गरजेचे आहे की तुम्ही आता साहित्य मागवणार आहात तर सवलतीची मागणी करा की आम्हाला तुम्ही सवलत द्या नेहमीसारखी, याचाही उल्लेख या विषयामध्ये करायला लागेल. ह्या 2-3 गोष्टींचा उल्लेख केल्यानंतर तुम्हाला साहित्याची यादी द्यायची. कारण तुम्ही जे साहित्य मागवता तर ते कोणतं साहित्य आहे तर ते दुकानदाराला कळलं पाहिजे. म्हणून तुम्ही एक साहित्याची यादी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. साहित्याची यादी म्हणून खाली 1, 2, 3 असं जे काही साहित्य असेल, म्हणजे क्रीडा साहित्य असेल किंवा स्टेशनरी असेल किंवा पुस्तकं असतील तर त्यांचा या ठिकाणी उल्लेख पाहिजेत. क्रीडा साहित्य असेल तर त्या साहित्याचं नाव, नग त्याचा उल्लेख केला पाहिजे. पुस्तकं असतील तर संच किंवा प्रती किती पाहिजेत आणि कोणत्या विषयाच्या पाहिजेत त्याचा उल्लेख केला पाहिजे. आणि हे सगळं यादी झाल्यानंतर तुम्ही एक शेवटी असा उल्लेख करणं गरजेचं आहे की लवकरात लवकर हे साहित्य पाठवण्याची व्यवस्था करावी आणि बिल सोबत पाठवून द्या. त्याचबरोबर तुमच्या दुकानाचं बँक खातं ज्या बँकेत आहे त्या खात्याचा तपशील द्या, म्हणजे तुमच्या खात्यावरती आम्हाला पैसे पाठवता येतील. असा विषय साहित्याची मागणी असेल, मग ते क्रीडा साहित्य असेल किंवा शैक्षणिक साहित्य असेल किंवा पुस्तकं असतील, तर अशा प्रकारचं मागणीपत्र असेल तर या पद्धतीने तुम्हाला मुख्य विषय जो आहे तो लिहायला हवा.